वेलकम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. 49 हा या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका 1 ऑगस्ट 2024 रोजीची, म्हणजे हा पेपर आजच झालेला आहे आणि प्रश्नपत्रिका एका विद्यार्थ्याकडून मला मिळालेली आहे, ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. इथे दिनांक दिलेली आहे 1 ऑगस्ट 2024ची ही प्रश्नपत्रिका. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लिहायला. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. 2021 पासूनच्या 21, 22, 23 आणि ही 24 या सर्व प्रश्नपत्रिका 12वी बोर्डच्या मी या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत आणि उत्तरं सहित पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा. इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र हा विषय, कला म्हणजे आर्ट्स आणि वाणिज्य म्हणजे कॉमर्स या दोनही शाखांना हा विषय आहे. प्रश्नपत्रिका आपण पाहूया. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, वाचायच्या आणि फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे आवश्यक, कंपल्सरी. 2, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3, उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते दाखवलं आहे. 4, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. आणि चौथी खूप महत्त्वाची सूचना आहे की 1 ते 6 प्रश्न आहेत. पहिला दुसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात, मुख्य प्रश्न, ते नवीन पानावर लिहायचे. पहिल्याच्या खाली दुसरा, दुसऱ्याच्या खाली तिसरा असं काही लिहायचं नाही, म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. चला आपण प्रश्नपत्रिका पाहूया. इयत्ता 12वी कला वाणिज्य शाखा, विषय अर्थशास्त्र, इयत्ता 12वी. पहिले वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. प्रश्न पहिला प्रश्न एकूण 20 गुणांचा आहे. सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत अबकडं. त्यातला अ प्रश्न पाहूया. योग्य पर्याय निवडा आणि तो 5 गुणांचा आहे. 1, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. पर्याय दिलेल्या कोणती आहे? अ, राशी पद्धत, ब, समग्र पद्धत, क, विभाजन पद्धत, ड, सर्वसमावेशक पद्धत. आता पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय अ, ब, क आणि ड. दुसरा पर्याय ब, क आणि ड. तिसरा पर्याय फक्त क. चौथा पर्याय फक्त अ. योग्य पर्याय निवडायचा, पण विधान आधी लिहायचं आणि मग उत्तराचा जो पर्याय आहे त्याच्या खाली लिहायचा. एक ओळ सोडायची, मग दुसरं विधान घ्यायचं. राष्ट्रीय उत्पन्न ही एक टिंबटिंब संकल्पना आहे. अ, साठा, ब, अंतिम, क, मध्य, ड, प्रवाह. आणि पर्याय दिलेले आहेत. पहिला अ आणि ब. 2, फक्त ड. 3, ब आणि क. 4, अ, ब आणि क. अचूक पर्याय निवडायचा आणि विधानासमोर लिहायचा. क्रमांक 3, भारताच्या पेट्रोलियम आयातीचा स्रोत म्हणजे मार्ग. अ, कुवेत, ब, सौदी अरेबिया, क, चीन, ड, सिंगापूर. पर्याय पहिला पर्याय अ आणि ब. 2, क आणि ड. 3, अ, ब आणि क. 4, ब, क आणि ड. चौथं विधान, सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो. अ, रोजगार निर्मिती, ब, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था, क, कल्याणकारी उपाययोजना, ड, वस्तू व सेवांची निर्यात. पर्याय 1, अ आणि ब. 2, क आणि ड. 3, अ, ब आणि क. 4, फक्त ब. 5वं विधान आहे, वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम पाहतात किंवा काम करतात. कारण अ, नफा कमावणे, ब, देशाच्या आर्थिक वृद्धीचा वेग वाढवणे, क, बचती गतिमान करणे आणि उत्पादक गुंतवणुकीसाठी वाटप करणे, ड, पतनियंत्रण करणे. पर्याय 1, फक्त अ. 2, अ आणि ब. 3, ब आणि क. 4, अ, ब, क आणि ड. अचूक पर्याय निवडायचा आणि विधान लिहून त्याच्यासमोर पर्याय लिहायचा.
प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. सहसंबंध पूर्ण करा. 5 गुण. 1. नाणे बाजाराचा संबंध अल्पकालीन निधी. या रिकाम्या चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे. दीर्घकालीन निधीचा संबंध कशाशी आहे ते. 2. टेबल खुर्ची रूप उपयोगिता. तर संगणकाची माहिती रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचं. 3. रिकामे चौकट तर कापडाशी संबंध. अप्रत्यक्ष मागणी कामगार. 4. तात्विक अडचण हस्तांतरित देणे. तर रिकामी चौकट मालाच्या साठ्याचे मूल्यांकन कशास संबंध आहे ते लिहायचं. 5. सरकारी खर्च सरकारी प्राप्ती. तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे सरकारी खर्च जास्त सरकारी प्राप्ती कमी तुटीचे अंदाजपत्रक असतं. तर सरकारी खर्च आणि सरासरी प्राप्ती बरोबर असेल तर कोणते अंदाजपत्रक आहे ते चौकटीत लिहायचं. 5 गुणांच्यासाठी 5. याची उत्तरपत्रिका मी लवकरच करून देईल. क. विसंगत शब्द ओळखा. हा पण वस्तुनिष्ठ प्रश्न आहे 5 गुणांच्यासाठी. 1. जीवनावश्यक वस्तू. आता या जीवनावश्यक वस्तूंच्या गटामध्ये कोणता वेगळा शब्द आहे विसंगत आहे तो ओळखून लिहायचा. अन्नधान्य औषधे कार पुस्तके. 2. निर्देशांकाचे प्रकार. भारान्वित निर्देशांक किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक मूल्य निर्देशांक. 3. पायाभूत सुविधा वाहतूक संचार पाणीपुरवठा अनुदान. 4. बँक खात्याचे प्रकार. बचत खाते डीमॅट खाते आवर्त खाते चालू खाते. 5. उत्पादन घटकांच्या किमतीचे तत्व. नफा व्याज बेकारी भत्ता खंड. विसंगत शब्द ओळखून लिहायचा आहे. या प्रश्नपत्रिकेचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, सोडवा. लवकरात लवकर मी याची उत्तरपत्रिका तयार करून देणार आहे. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ड वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. खालील विधाने पूर्ण करा. 5 गुण. विधान लिहून पूर्ण पर्यायाचं उत्तर लिहायचं आहे पण. 1. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. पर्याय. अ. वाढते. ब. स्थिर असते. क. घटते. ड. शून्य असते. 2. मागणी व किंमत यांचा फलनसंबंध खालील सूत्राने दर्शवू शकतो. पर्याय. अ. dx बरोबर f कंसात px. ब. dx बरोबर f कंसात pz. क. dx बरोबर f कंसात y. ड. dx बरोबर f कंसात tx. 3. भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक. अ. पेट्रोलियम. ब. अभियांत्रिकी वस्तू. क. सोने आणि ड. खते. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहायचं आहे. क्रमांक 4. य अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र. पर्याय. अ. संपूर्ण लवचिक मागणी. ब. संपूर्ण अलवचिक मागणी. क. जास्त लवचिक मागणी. ड. कमी लवचिक मागणी. 5. 1 अधिक नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे टिंबटिंब. पर्याय. अ. एकूण प्राप्ती. ब. सरासरी प्राप्ती. क. सीमांत खर्च. ड. सीमांत प्राप्ती. प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न एकूण 12 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आहे. अ प्रश्न आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणत्याही 3 सोडवायच्या. 5 पैकी 3 सोडवायच्यात म्हणजे 6 गुण आहेत. मग एक संकल्पनेसाठी 2 गुण. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 2रा गुण असेल. 1. सफरचंदाची किंमत 10% कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणीत 10% वाढ केली. 2. रमाकांतने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 80,000 रुपये उत्पन्न कर भरला. 3. माधुरीने रुपये 1,00,000ची एकरकमी रक्कम 5 वर्षाकरिता बँकेत ठेवली. 4. सुनीताला राज्य सरकारकडून दरमहा 30,000 रुपये निवृत्तीवेतन मिळते. 5. भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. 5 पैकी 3 सोडवा. एका प्रश्नाला 2 गुण. ब प्रश्न आहे दुसऱ्यातला. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे आणि 6 गुण आहेत. 5 पैकी 3 सोडवायचे 6 गुण. याचा अर्थ 1 फरक लिहायला 2 गुण. त्यामुळे फरकामध्ये 2 मुद्दे लिहिले पाहिजेत. 1. इच्छा व मागणी. 2. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. 3. किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. 4. नाणे बाजार आणि भांडवल बाजार. 5. अल्पाधिकार आणि मक्तेदारी. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही वहीवर सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे.
प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3, 5 पैकी 3 सोडवायचे आणि 12 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण, म्हणजे 4 मुद्दे तरी आले पाहिजेत प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात. 1. स्थूल अर्थशास्त्राची कोणती 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. मागणीचे प्रकार स्पष्ट करा. 3. पुरवठ्याचे कोणतेही 4 निर्धारक घटक स्पष्ट करा. 4. सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण स्पष्ट करा. 5. निर्देशांकाच्या कोणत्याही 4 मर्यादा स्पष्ट करा. 4 मुद्दे लिहायचे 4 गुणांच्यासाठी. प्रश्न 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नासाठी 4 गुण. सहमत आहात किंवा नाहीत हे लिहायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 3 गुण, असं गुणांचं विभाजन असेल. 1. असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे. 2. भारतात नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. 3. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. 4. पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. 5. निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. 3 सोडवायचे 5 पैकी 12 गुण आहेत. या प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट काढा आणि सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. प्रश्न क्रमांक 5. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 पैकी 2 सोडवायचे आहेत आणि 8 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. एक तक्ता आहे, एक आकृती आहे आणि उतारा आहे. 3 पैकी 2 सोडवा. आता हे आहे पहिलं, एक खरेदीची पावती आहे. पावतीमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, तपशील आहे, संख्या आहे, दर आहे, रक्कम आहे आणि त्याच्यावर कोणते कोणते टॅक्स लागलेले आहेत, SGST, CGST, मग इथं ग्राहकाची सही, हा GST नंबर असतो आणि अधिकृत कोण विक्रेता आहे त्याची. तर हे जे बिल आहे, पावती क्रमांक, याच्यावर काय काय प्रश्न विचारलेले आहेत 4 गुणांच्यासाठी ते आपण पाहूया. प्रश्न विचारलेला आहे पहिला, वस्तू व सेवा कराचे म्हणजे टॅक्सचं संक्षिप्त नाव लिहा, 1 गुण. 2. वरील बिलात SGST आणि CGST किती टक्के लावला आहे, 1 गुण. 3. वरील बिलात पेनचा मूळ दर किती आहे, 1 गुण. 4. विक्रेत्यांचा GST नंबर काय आहे, 1 गुण. सहजपणे त्या पावतीमध्ये उत्तरं सापडतात. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील आकृती तपासून अभ्यासून आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, 4 गुण. आकृतीवर 4 प्रश्न आहेत. आता ही आकृती आहे, मागणी व पुरवठा किलोग्रॅममध्ये क्ष अक्षावर दर्शवलेला आहे आणि य अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. किंमत 100, 200, 300, 400, 500 आणि मागणी पुरवठा 1000, 2000, 3000, 4000, 5000. हा आहे मागणीचा वक्र म. पुरवठ्याचा वक्र समतोल बिंदू आणि यावरून काय प्रश्न विचारले ते आपण पाहूया. प्रश्न पहिला, वरील आकृतीत क्ष अक्षावर काय दर्शवले आहे, 1 गुण. 2. कोणत्या किमतीला मागणी व पुरवठ्याचा समतोल साधला आहे, 1 गुण. 3. वरील आकृतीत य अक्षावर काय दर्शवले आहे, 1 गुण. 4. वरील आकृतीत मागणी व पुरवठ्याचा समतोल कोणत्या बिंदूने दर्शवला आहे, 1 गुण. अतिशय सोपे प्रश्न आहेत. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. 3रा प्रश्न, मागणीनुसार अर्थव्यवस्था, ऑन डिमांड इकॉनॉमी, या उतार्यावर प्रश्न आहेत 4 गुणांचे. मागणीनुसार अर्थव्यवस्था म्हणजे डिजिटल मार्केट आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी वस्तू आणि सेवांचे तात्काळ वितरण करून ग्राहकांची मागणी त्यांच्या इच्छेनुसार पूर्ण करण्यासाठी तयार केलेली आर्थिक क्रिया होय. मागणीनुसार अर्थव्यवस्थेला कधीकधी ॲक्सेस इकॉनॉमी असे संबोधले जाते, कारण येथील कंपन्या बाजारात असणाऱ्या त्यांच्या साखळी दुकानांना आणि घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना तसेच ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार वस्तू व सेवा पुरवठ्याचे मार्ग निर्माण करतात. ग्राहकांच्या सुविधेनुसार आणि वस्तू व सेवांचा उत्तम प्रकारे सहज अनुभव मिळावा यासाठी सोयी, वेग आणि साधेपणा यासारख्या वैशिष्ट्यांना या कंपन्या प्राधान्यक्रम देतात. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार व आवडीनिवडीनुसार या कंपन्या वस्तू व सेवांचा पुरवठा करणे, त्या परत घेणे आणि वस्तू व सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून देणे यासारखी विविध सुविधात्मक कामे करतात.
त्यामुळेच आज मागणीनुसार अर्थव्यवस्था अतुलनीय वेगाने वाढत आहे. आजकाल लोकांद्वारे सर्रासपणे उपयोगात आणलेल्या अनेक लोकप्रिय सेवा ऑन डिमांड अर्थव्यवस्थेची उदाहरणे आहेत. राईड शेअरिंग प्लॅटफॉर्म उबर आणि ओला, तसेच घरपोच किराणा पोचवणारे बिग बास्केट, डुन्झो, रिलायन्स जिओ मार्ट हे अशा सेवा पुरवणाऱ्या अर्थव्यवस्थेची थोडी उदाहरणे आहेत. आता यावर प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, मागणीनुसार अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? 1 गुण. 2, मागणीनुसार अर्थव्यवस्थेची कोणतीही 2 उदाहरणे लिहा, 1 गुण. आणि तिसरा प्रश्न आहे, वरील उतार्याविषयी आपले स्वमत लिहा किंवा आपलं मत लिहायचे, 2 गुण. प्रश्न 6वा, शेवटचा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 16 गुण आहेत. 1 प्रश्न सोडवायला 8 गुण. 1, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या कोणत्याही 2 पद्धती स्पष्ट करा. 2 पद्धती आहेत तर दोन्ही स्पष्ट केल्यात तर एक पद्धत 4-4 गुणांची होईल. 2, घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांत स्पष्ट करून गृहीतके स्पष्ट करा. 3, मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवायचे, 16 गुण आहेत. या प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट काढून घ्या, सोडवा. मी लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणता विषय पाहायचा ते कळेल. अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर नंतर प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पोस्ट केलेल्या आहेत. तुम्हाला नक्की उपयोग होईल. अभ्यासासाठी शुभेच्छा.